नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी काल रात्री एडिट करत होतो व्हिडिओ, पण नंतर लक्षात आलं की इंट्रो आणि आउट्रो शॉट घेतलाच नाहीये. पण काल रात्री खूप उशीर झाला होता म्हणून मला इंट्रो शॉट घेता आला नाही, म्हणून आत्ता घेतोय. आणि मला माहिती आहे व्हिडिओज खूप इरेग्युलर झालेले आहेत, कारण मी इंडियाला येतोय. शॉपिंग वगैरे मला सगळं बाकी आहे, म्हणजे आता चालू आहे. बघ, इथे पण घेतलंय, तिकडे पण सामान आहे. पण जे मला इंस्टाग्रामवर फॉलो करतात त्याला माहिती असेल असं का होतंय. सो आता हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. मी अटलांटावरनं घरी आलो तेव्हापासून. सो आता जस्ट घरी पोचलोय आणि घराबाहेर हा फायर एक्सटिंग्विशर ठेवलेला आहे. तर बघावं लागेल का तो ईमेल वगैरे आला असेल, कारण फायर एक्सटिंग्विशर एव्हरी काही इयर्स चेंज करावा लागतो किंवा काही मंथ्स. सो जुना ठेवला आहे का नवीन दिला आहे ते माहीत नाही. तर हा नवीन दिला आहे, 2025 ऑक्टोबरची डेट आहे. सो जुना नेला आहे का बघतो. येस, जुना नेला आहे. तर आता घरी येऊन 1.5 तास झालाय आणि खाली गेलो होतो पार्सल घेण्यासाठी, कारण इंडियावरनं फराळ आलेला आहे आणि फराळ एकटाच कसा खाणार, म्हणून चहा बनवलाय आणि अस्मिताला पण बोलवलंय. सो आता आलेला फराळ देवाकडे ठेवलाय. आता उघडून बघूया काय काय आलंय. नेहमी हा फराळाचा बॉक्स एवढा तरी असतो, पण यावेळेस कमी फराळ मागवलाय, कारण मी 3 आठवड्यात इंडियालाच येतोय. तर जास्त फराळ एवढा खाल्ला जाणार नाही. बघूया काय काय आलंय. हा पिझ्झाचा ऑरेगानो मीच मागवला होता, कारण इकडे चिली फ्लेक्सच देतात, ऑरेगानो देत नाही. मोती साबण इकडे मला मिळालं नव्हतं. लास्ट वीक मी गेलो होतो इंडियन स्टोअरमध्ये, पण मला मोती मिळाला नव्हता म्हणून मी पेयर्स आणला होता. तुला मिळाला होता? नाही. मला अर्धा कापून देतो तुला. हे काय आहे? आय थिंक पान मुखवास आहे हा. आय थिंक हे देवासाठी कपडा आहे. आता चकली, ऑल्सो चकली, शेव, चकली. कारण अस्मितासाठी पण चकली आणली आहे, कारण तिला चकली खूप आवडतं. हे टॉप रेमन करी इकडे कधी कधी मिळतं, पण हे मला खूप आवडतं. शेव आणि आय थिंक फरसाण आहे. पेढे हे मला आवडतं. थालीपीठची भाजणी आणि मम्मीला बोललेलं की बेसन लाडू. मम्मीला बोललेलं फक्त 4-5च बेसन लाडू पाठव, कारण ती 1-2 डझन पाठवते आणि ते 5-6 खाल्ल्यानंतर तसेच पडलेले असतात आणि ते इंडियाला पण यायचंय, म्हणून बेसन लाडू मागवलेले. पण त्याचा लाडूचा रॉड झालेला आहे, सगळे ते मिक्स झाले. पण काय नाही, पण कापून खाऊया. वडी होईल, वडी. बेसन वडी, उठणं आणि अजून एक उठणं, एक तुला. बस एवढंच सामान होतं आणि मुद्दाम मी एवढं कमीच मागवलं होतं, कारण जेवढं खाता येईल तेवढंच. कारण आधी प्रेमाने मम्मी भरमसाठ पाठवायची आणि मग तेव्हा मित्र होते म्हणून सगळं संपायचं. पण त्याच्यानंतर जेव्हा मी एकटा राहायला लागलो त्यानंतर तेवढा फराळ संपवता यायचा नाही, म्हणून. आणि तो टाकायला एकदम जीवावर येतो घरून आलेला, म्हणून कमी कमीच सांगितलंय. चकल्या कितीही संपू शकतो, म्हणून प्रॉब्लेम नाही. सो आता सगळं उघडे आणि चहा बरोबर खाऊया. आणि मिस्टेक झाली, मला फक्त पुढे चकल्या दिसत, पण शंकरपाळे पण आहेत मागे. शंकरपाळे मम्मीनी बनवलेत, चकली मला माहित नाही. आणि एकदम फास्ट आलं, कारण मम्मीनी मंडेला पाठवलं होतं आणि इकडे थर्सडे नाईटला आलं आणि आज फ्रायडे. तर हे आपलं फायनल फराळ आहे. हा चिवडा मला खूप आवडतो, बटाट्याचा चिवडा, आणि शेव पण आवडतेच. आणि असं सेम पार्सल राहुलकडे पण पाठवलं आहे मम्मीने. त्याच्यात थोडे डिफरंट आयटम आहेत जे त्याला आवडतात ते. पण आता तोंडाला पाणी सुटतं म्हणजे पटकन देवाकडे ठेवतो आणि मग खायला स्टार्ट करूया. तर आता मी परत आलो अटलांटाला. लास्ट मी घरी व्लॉग शूट केला, त्याच्यानंतर मग मी बॉस्टनला गेलो होतो आणि मग आता अटलांटाला आलोय. सो माझे मित्र आविष्कार आणि पलक इकडे राहतात अटलांटाला, आणि युजली मी ऑफिस नंतर त्यांच्याच घरी जातो टाइमपास करायला, पण व्लॉग करत नाही. तर आज व्लॉग करणार आहे, कारण आज त्यांच्याकडे दिवाळी पार्टी ठेवली त्या लोकांनी. सो त्यांचे थोडे मित्र येणार आहेत तिकडे आणि मी पण चाललोय. तर माझं ऑफिसचं काम झालेलं आहे. पहिलं मला हॉटेलमध्ये चेक इन करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे जाईन. पण त्याआधी वाटेत कुठल्या तरी स्वीट शॉपमध्ये थांबायचं आपल्याला, इंडियन स्वीट्स, काहीतरी मिठाई घेईन.
तो बोलला की काहीच आणू नको येताना, पण असं कसं जाणार, म्हणून आता पहिलं आपण मिठाई घ्यायला जाऊया. इथे रॉयल स्वीट्स, नाथू स्वीट्स आणि 3-4 अजून इंडियन स्वीटची दुकानं आहेत आणि सगळे एकाच एरियामध्ये आहेत. म्हणून आता तिकडे मी मॅप लावलेला आहे. पहिलं तिकडे जाऊया, स्वीट्स घेऊया, मग हॉटेलमध्ये जाऊया. आणि हा वीक मला गाडी मिळाली आहे BMW X5 2026ची. आणि तुम्हाला जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे पण X5च होती, पण ही ब्रँड न्यू आहे. फक्त 250 मैल चाललेली आहे आणि मी एन्जॉय करतो ही गाडी. ह्याचा मी तुम्हाला रिव्ह्यू दिलेला होता आधीच, पण वाटलं तर काय वेगळ्या ह्याच्यात वाटलं तर मी तुम्हाला परत देईन रिव्ह्यू. सो आता चला निघूया. आता जस्ट मिठाई घेतली. हे गोकुल स्वीट्स म्हणून आहे इकडे. तिकडनं 1 पाऊंड अंजीर रोल घेतला आणि 1 पाऊंड मलाई चमचम घेतलं आणि प्लस हे एक मिठाईचा बॉक्स असतो असॉर्टेड ड्रायफ्रूट वगैरे, तो घेतला. तर चला आता निघूया. मी ॲक्च्युली कुर्ता पण आणला आहे माझ्याबरोबर बॅगमध्ये. सो आता हॉटेलमध्ये चेक इन करायचं आहे, त्याच्यानंतर कुर्ता घालून मी जाणार नाही आहे. मी आवीच्या घरी जाऊन मग कुर्ता चेंज करीन. बघा आत्ता सिग्नलवर थांबलो होतो आणि 2 मिनटं आधी हा ॲक्सिडेंट झाला आहे. ही एक गाडी आहे आणि या गाडीने समोरून त्याला ठोकला. तर पोलिसनी रस्ता बंद केलेला आहे आणि 2-4 मिनटात टो ट्रक पण आली इथे रस्ता क्लिअर करायला. याची एअरबॅग पण डिप्लॉय झाली. चेक इन केलं हॉटेलमध्ये. ही लॉबी बघा किती मस्त आहे. पटकन तुम्हाला रूम दाखवतो. ते कॉफी मशीन वगैरे, इकडे आयन मिरर, हे आहे रेस्टरूम आणि बाथरूम आणि ही आहे बेडरूम. ते दोन मिरर आहे, हँगर्स, बाथरूम, बेड. हा पण वॉलपेपर मला आवडला आणि छोटासा सोफा आणि इकडे नेहमीसारखी हँड रिटन नोट आणि इथे एक डेझर्ट आहे. आय थिंक ब्लूबेरी टार्ट आहे. ही कॉम्प्लिमेंटरी दिलं आहे आणि व्ह्यू काय खास नाही आहे. लास्ट टाईम मस्त होता, पण हे 4थ्या मजल्यावरच आहे मी, पण ठीक आहे. तर आता फटाफट फ्रेश होतो आणि मग परत निघायचं अवीच्या घरी जायला. अवी इकडनं 2 मिनटावरच राहतो. मी मुद्दाम त्याच्या घराजवळच हॉटेल घेतलेलं. सो आता फ्रेश होतो आणि निघतो. आणि अवीची मम्मी पण आली आहे इंडियावरनं, सो त्यांना पण आपल्याला भेटता येईल. आता निघालो आहे आणि हातात कुर्ता घेतला आहे आणि मिठाई गाडीतच ठेवली. आता परत व्हॅलीकडनं गाडी मागवली. आता मी पोचलो अवीच्या घराखाली आणि वरती लाईट दिसतात, ते त्याचंच घर आहे. पण आत जाण्यासाठी त्याला बाहेर यावं लागेल, कारण त्यांचं पण की फॉबवाली सिस्टम आहे. अवीच्या घरी आलो आहे आणि अवीच्या मम्मीने फराळ आणला आहे इंडियावरून. आणि हा गौरव राहुलचा फ्रेंड आहे, पण तो अटलांटाला मूव्ह झाला आहे म्हणून अवीचा पण फ्रेंड आहे आता. ही अमिषा अवीची फ्रेंड आहे. ही पलक अवीची बायको आणि अवीची मम्मी. मला जबरदस्ती रांगोळी घ्यायला सांगते व्हिडिओमध्ये. अगर ये आया ना रॉनी तो फिर अच्छा नहीं होगा. अवी पलकनी मस्त डेकोरेशन केलंय घरी. असं वाटतंय दिवाळीवाल्या घरात आलोय आपण. आणि पलक एकदम नवीन नवीन बायकोसारखी वाटते, कारण आहेच ती. आणि एवढी सुंदर रांगोळी काढली. बाहेर पण दिवा लावलाय. काय म्हणायचं पलक तुला, लग्नानंतरची पहिली दिवाळी? मस्त वाटते. आई पण आली इंडियावरून, तर खूप छान वाटते. खूप सारा फराळ घेऊन आली आई, तर आता काय मज्जा. तुझा फेवरेट फराळाचा पदार्थ कुठला आहे? चकली आहे आणि करंजी. चकली नाही, चकली. चकली. काय बनवलंयस? न्यू फर्स्ट मी मूग डाळच्या शिरा केली आहे. आता माहीत नाही कसं झालं, पण काहीतरी झालं. मस्त वाटतं बघून तरी. तू जितना धीरे बोल रही है ना, मेरे को वॉल्यूम फुल करना पडेगा. पण पलक हळूच बोलते. पलक फुलवाच्या जळवते. पण कॉम्पिटिशन करूया, जळून त्या झाडावर टाकायचे. पागल ही क्या, ये बहुत लंबे लंबे अभी. तो एक ही ले. नहीं बहुत ज़्यादा लंबा है. पति लंबा है तो फुलबाजी भी तो लंबी होगी ना. जरूरतच नाहीये. वेळ लागतो त्याला.
हॅपी दिवाळी बोल हॅपी दिवाळी. तर असं होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आय होप तुमची सगळ्यांची दिवाळी पण चांगली गेली असेल. आणि परत एकदा सॉरी, कारण व्हिडिओज इरेग्युलर येतात, एव्हरी संडेला येत नाही आहेत. पण जसं की तुम्हाला माहिती आहे की मी मंडे टू फ्रायडे ट्रॅव्हल करतो, तर वीकेंडच माझ्याकडे 2 दिवस असतात सगळं शॉपिंग करायला, बाकी सगळी कामं करण्यासाठी. आणि आता इंडियाला याचं शॉपिंग वगैरे सगळं चालू आहे, म्हणून मला वीकेंडलाच टाइम मिळतो आणि त्याच्यामध्ये मी 6-7 तास एडिटिंगवर नाही घालू शकत. शूट करतोय मी आणि कधी कधी शूट करायला पण विसरतो कामामध्ये. तर आय होप तुम्ही अंडरस्टँड करू शकता. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.